श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे जीवन साथी। रश्मीचं आयुष्य म्हणजे जणू एखाद्या शाळेतील गुणवान विद्यार्थिनीची परीक्षा पुन्हा पुन्हा घेत राहणं। तिच्या मनात एकच प्रश्न घोळत राहायचा, मी काय चुकले? आणि तो प्रश्नच इतका खोलवर रुजलेला की कितीही उत्तर मिळाली तरी समाधान मिळायचंच नाही। रश्मी शिक्षणात हुशार होती। MA सुवर्ण पदक, शिवाय उत्तम स्वयंपाक, चांगली साडी नेसायची शैली, सौम्य बोलणं, नम्र स्वभाव। लग्न ठरवताना मोहितच्याच आईने कमलाबाईने कौतुकाने सगळ्यांसमोर म्हटलं होतं, माझ्या मोहितला ही रश्मीसारखी सूनच हवी होती। पण लग्नानंतर हे कौतुक झरझर विरून गेलं। दररोजच्या व्यवहारातून आणि शब्दातून तिचं अस्तित्व एकटं, अलिप्त, तुच्छ होत गेलं। पहिल्याच आठवड्यात जेवणानंतर कमलाबाईने चव बुडवलेल्या आवाजात विचारलं होतं, तुझ्या आईने तुला कधी काही शिकवलं की नाही? रश्मी हसून म्हणाली होती, शिकवलं आहे आईने, पण अजून सराव कमी आहे। त्यावर कमलाबाईने तुच्छपणे मान फिरवली होती, हं, दिसतंच आहे। राजा भाऊ पाणी पीत म्हणाले, छे छे, एवढं काय बघायचं त्यात? चांगली आहे पोरीची नियत। पण त्यांच्या या बोलण्याला कमलाबाईने दिलेले मौन हेच निर्णय होतं। त्या घरात सगळ्या निर्णयांना मुक्काम कमलाबाईंच्या शब्दात असायचा। रश्मी प्रत्येक गोष्ट मनापासून करायची। सकाळी उठून स्वयंपाक, मोहितचा टिफिन, सासू सासऱ्यांच्या चहापासून ते कपडे धुण्यापर्यंत घरातली कोणती कामं बाकी ठेवली नाहीत। पण कौतुक कुणीच केलं नाही, उलट चुकांवर बोट ठेवलं जायचं। तांदूळ जरा जास्तच झालेत वाटतं, दूध उतू गेलं का पुन्हा? काम नीट कर, हे तुला किती वेळा सांगितलं? कविता, मोहितची मोठी बहीण, 2 आठवड्याआड माहेरी यायची आणि तिचं नित्याचं वाक्य असायचं, आई, हिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच आहे ग, जरा लक्ष ठेव। रश्मीच्या नजरेत काही वेगळं नव्हतं, पण कविता त्या नजरेतून स्वतःचा असंतोष पाहत होती आणि त्यावर संशयाचं पांघरून चढवत होती। स्वप्नील, मोहितचा लहान भाऊ, दिवसभर घरीच, नोकरी नाही, जबाबदारी नाही, बाहेर जाणं म्हणजे मित्रांच्या घोळक्यात, दुपारी परत यायचं, जेवण जेवायचं, मोबाईल बघत गप्प बसायचं। मोहित संध्याकाळी घरी यायचा तेव्हा रश्मीचे डोळे थोडे चमकत। तिला वाटायचं, माझा एकतरी आधार आहे। मोहित प्रेमळ होता, कामातून दमून आलेल्या त्या नजरेत कधीच तुच्छता नव्हती। एकदा रश्मीने त्याला विचारलं होतं, मी खरंच इतकी वाईट आहे का रे मोहित? त्याने तिला घट्ट जवळ घेतलं होतं, तू खूप चांगली आहेस, तू तुझं सर्वस्व देत असतेस, पण इथे तुला मिळतंय फक्त संशय आणि टोमणे। मी बघतोय सगळं, ते तुला इतकं बोलतात, पण तू माघारी बोलत नाहीस, भांडण करत नाहीस। एके दिवशी घरात मोठा गोंधळ झाला। कमलाबाईंच्या दागिन्याचा डबा हरवला होता। तो डबा त्या नेहमी कपाटाच्या मागे ठेवत। शोधाशोध झाली, कपाट, उशीखाली, पडद्यामागे, सगळीकडे बघितलं गेलं। रश्मी भांबावली होती। कविता तडक घरी आली आणि पहिल्याच वाक्यात तिने विचारलं, तुला कधी दिसला होता का शेवटचा डबा? रश्मी शांतपणे म्हणाली, माझा त्याच्याशी काही संबंधच नाही। कमलाबाईने ताडकन हात फटकावला, तूच गरीब घरातून आलेली आहेस, तुझ्याशिवाय दुसरा कोण घेणार? राजा भाऊ मध्येच बोलले, कमला, आधी नीट शोधूया। पण त्यांचं बोलणं हवेत विरलं। कवितानं टोकदार आवाजात म्हटलं, आता हिचं इथं राहणं धोकादायक आहे। स्वप्नीलने सुद्धा हात झटकत म्हटलं, कुणीतरी आपल्या घरातलेच घेतलेत, हिच्यावर संशय घ्यायलाच हवा। रश्मी फक्त उभी होती, डोळ्यात पाणी साठलं, पण शब्द मात्र ओठांवर यायला तयार नव्हते। आणि तेवढ्यात मोहित ऑफिसमधून घरी आला। त्याने घरातलं वातावरण पाहिलं, आईचे डोळे लाल, कविता तडतड करत बोलते, स्वप्नील कडेवर हात ठेवून उभा आणि मधोमध रश्मी एकाकी। काय चाललंय इथे? मोहित थेट विचारायला लागला। कविता जवळपास किंचाळली,
तुझ्या बायकोवर संशय आहे आम्हाला. त्या एका वाक्याने मोहित जळून गेला. त्याने क्षणाचाही विलंब न करता म्हटलं, माझ्या बायकोवर माझा पूर्ण विश्वास आहे. ती असं काही करू शकत नाही. जर माझ्या बायकोवर कुणी असा संशय घेणार असेल तर मी घरच सोडतो. सगळं घर स्तब्ध झालं. कमलाबाई भुवया उंचवून म्हणाली, म्हणजे तू तिच्यासाठी आम्हाला सोडशील? हो, मोहित स्पष्टपणे म्हणाला, कारण तुमच्यातून कोणीही तिच्या सच्चेपणावर विश्वास ठेवत नाही. आणि मी एक गोष्ट ठाम सांगतो, रश्मीच्या डोळ्यात मी कधीही चोरी, फसवणूक किंवा वाईटपणा पाहिलेला नाही. रश्मी पहिल्यांदा फुटफुटून रडली. राजाभाऊ काही बोलणार होते, पण ते शब्द अडले. कविता बाहेर वळून गेली. स्वप्नीलने मान खाली घातली. कमलाबाई त्या क्षणी काहीच बोलल्या नाहीत, पण त्यांच्या चेहऱ्यावर एक हार झालेलं सामर्थ्य उमटलं होतं. त्या रात्री मोहित आणि रश्मीने एकत्र बसून एक निर्णय घेतला. मोहित रश्मीला म्हणाला, आपलं लग्न झाल्यापासून बघतोय तुझ्यावर सारखं काही ना काही टोमणे मारले जातात. तुझ्या आईवडिलांच्या गरिबीवरून तुला बोललं जातं. तुला सतत घरातल्या कामावरून अपमान केला जातो. हे मी पाहत होतो, पण हे घर माझं आहे म्हणून मी गप्प बसत होतो की ते कधीतरी समजून घेतील. पण आज त्यांनी तुझ्यावर चोरीचा आरोप केला आणि माझ्या बायकोवर असा आरोप मी सहन करणार नाही. चल, आपण दुसरीकडे राहायला जाऊया. सकाळीच त्यांनी कपडे बांधले, थोडा किराणा सामान घेतला आणि शहराच्या दुसऱ्या टोकाला एक छोटंसं घर भाड्याने घेतलं. नवं घर, नव्या सुरुवातीची सावली. नवीन जागा, नवीन सुरुवात. पण घरात पाऊल टाकतानाचा क्षण, तो क्षण काहीसा घहिवरलेला होता. एक जुनं 2 खोल्यांचं घर, भिंतीवर पाण्याचे डाग, पण खिडकीतून येणारं ऊन मात्र शांत होतं. साक्षात आधार वाटावा असं. रश्मी आणि मोहितच्या सामानात फारसं काही नव्हतं. एक गादी, काही कपडे, 2 स्टीलच्या डब्याचं भांडं आणि त्यांच्यासोबत रश्मीचं हृदय, जे काहीशा भीतीने पण नव्या आशेने भरलेलं होतं. पहिल्या रात्री त्यांनी एकत्र भात आमटी केली. मोहितने रश्मीच्या हाताचा पहिला घास घेतला आणि चव घेत म्हणाला, हे घर काही मोठं नाही, पण तुझ्या हातचं जेवण आणि तुझा चेहरा यापेक्षा मोठा आनंद काहीच नाही. रश्मीच्या डोळ्यात पाणी आलं. एवढ्या वर्षात तिचं काम कधी कौतुकाने कोणाच्या तोंडून ऐकलं नव्हतं. ती चूप बसली. काही क्षणांनी म्हणाली, माझ्या आत फार दुःख भरलेलं आहे मोहित, पण मी ते तुझ्यासमोर नाही बोलणार, कारण आता आपलं घर आहे. मी ते दुःख इथे घेऊन चालणार नाही. त्याने तिचा हात हातात घेतला. दोघांचं मुख सहजीवन तिथे रुजायला लागलं. पुढचे काही दिवस घर बसवण्यात गेले. मोहित सकाळी 8ला निघायचा. ऑफिस लांब असलं तरी त्याच्या चेहऱ्यावर थकवा नसायचा. त्याच्या मनात आता घरात एक जिवलग सोबती वाटायची. रश्मीने टेरेसच्या कोपऱ्यात 2 मातीची कुंडी ठेवल्या. त्यात तुळस आणि मोगरा लावला. तिने आजवर मिळालेला फावला वेळ कधीही नष्ट केला नव्हता. आता तिला स्वतःसाठी वेळ मिळत होता. ती विचार करत होती, या वेळेचा उपयोग कसा करायचा. एका दुपारी कपाट आवरताना तिला तिचा जुना टॉप सापडला. कॉलेजच्या काळात ती फॅब्रिक पेंटिंग करायची. रश्मीला क्षणभर वाटलं, याचं काय करावं, पण दुसऱ्या क्षणी ती हसली. आपलं जीवन संपलेलं नाही. तिने स्वतःशी म्हटलं, आता यातूनच माझं नवीन जीवन उगम पावेल. तिनं एका जुन्या ओढणीवर रंगकाम केलं. गडद पांढऱ्या कपड्यावर लाल केशरी फुले. पांढऱ्या ओळीत एक सुविचार लिहिला, मातीला स्पर्श केल्याशिवाय बियाणं अंकुरत नाही. मोहित रात्री आला तेव्हा हे पाहून थबकला. हे तू केलं? हो, कॉलेजमध्ये शिकलेले होते. रश्मी, हे जर खऱ्या अर्थाने सुरू केलंस तर आपण हळूहळू तुझा व्यवसाय सुरू करू शकतो. तिला थोडं आश्चर्य वाटलं. ती स्वतःच्या आयुष्याकडे कधी व्यवसाय म्हणून पाहिलंच नव्हतं, पण मोहितच्या नजरेत आत्मविश्वास होता. तिने मान डोलावली. त्या रात्री ती झोपताना पहिल्यांदा स्वतःचं काहीतरी घडवण्याचं स्वप्न पाहत होती.
मोहितच्या ऑफिसमध्ये एका सहकाऱ्याच्या बायकोचं बुटीक होतं. एक दिवस मोहितने सहज त्याच्याजवळ रश्मीच्या कामाचं वर्णन केलं आणि तो सहकारी म्हणाला, माझ्या बायकोला दाखवून बघ, काही ऑर्डर मिळाली तर छानच. रश्मीने एक छोटी बॅग तयार केली. त्यावर कमळ, पारंपरिक रंगकाम, काही आधुनिक वळणं. तिचं काम पाहून त्या बुटीकवालीनं लगेच 5 ओढण्या सजवायला ऑर्डर दिली. टाईम 3 दिवस. ती म्हणाली होती रश्मीने कधी व्यवसाय केला नव्हता, पण त्या 3 दिवसात तिच्या अंगात एक वेगळा जोश संचारला. तिने जागरणं केली. कधी पाय दुखले, कधी रंग ओसंडून गेला, पण तिच्या हातून तयार झालेल्या त्या 5 ओढण्या म्हणजे तिचा आत्मा होता. ऑर्डर पोहोचल्यावर तिच्या हातात 2500 रुपये आले. तिने ते पैसे मोहितच्या समोर ठेवले. हे बघ, पहिली कमाई. मोहितने ते पैसे घेतले आणि रश्मीच्या देवघरात ठेवले. आपलं पहिलं समाधान. हे इथेच असायला हवं. त्या छोट्याशा घरात एक गोष्ट मोठी होती, समाधान. रोज रश्मीचे डोळे नव्या डिझाईनच्या विचारांनी चमकत. तिने घरच्या कोपऱ्यात एक छोट्या स्टॉलसारखं जागा तयार केली. पेंट्स, ब्रश, फॅब्रिक रोल्स. मोहितला संध्याकाळी रस्त्यावरून येताना एखाद्या कापडाचा धान दिसला की तो तिला आणून द्यायचा. त्याचं आयुष्य जेमतेम होतं, पण त्यातही त्याची नाती श्रीमंत होती. एकमेकांना दिलेला वेळ, विश्वास, हसू आणि समजूत हेच खरे साठवलेले दागिने होते. एक संध्याकाळी दोघं चहा घेत टेरेसवर बसले होते. रश्मी म्हणाली, हे घर छोटंसं आहे, पण इथं मी मनासारखा श्वास घेऊ शकते. मोहित हसून म्हणाला, आपण इथे मोकळं बोलतो, वागतो, जगतो. याचंच नाव आयुष्य असेल. रश्मीच्या फॅब्रिक आर्टची आता ओळख होऊ लागली होती. काही जण ऑर्डर फोनवर मागवू लागले. मोहितनं सुचवलं, आपण यासाठी एक छोटी वेबसाईट सुरू करूया का? त्याने काही दिवसातच एक सुंदर वेबसाईट तयार केली, रंगरश्मी.in. रश्मीने स्वतःचे फोटो, तिची स्टोरी सेक्शन लिहिलं. मी एक घरातली स्त्री आहे, पण रंग माझे शब्द आहेत. आणि बघता बघता शहराच्या बाहेरून सुद्धा ऑर्डर यायला लागल्या. रश्मी आता दिवसातून 6 तास काम करत होती. तिच्या डोळ्याखालची काळी वर्तुळं कमी झाली होती आणि ओठांवर हास्य स्थिरावलं होतं. एका संध्याकाळी मोहित घरी आला. हातात एका प्लास्टिकच्या फोल्डरमध्ये काही पेपर्स होते. हे बघ, एका महाविद्यालयातून बोलावणं आलंय. तुझ्या फॅब्रिक आर्टवर एक छोटं वर्कशॉप घ्यायचंय त्यांना. रश्मी थबकली. मी कॉलेजात बोलायचं, शिकवायचं. ती घाबरली, पण मोहितने तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हटलं, हे तुझं पुढचं पाऊल आहे. मी तुझ्या मागे आहे. रश्मीने त्या रात्री देवाजवळ एक दिवा लावला, डोळे मिटले आणि एकटं पुटपुटली, देवी आई, तू बघतेस ना, आज मी तू दाखवलेल्या मार्गातून एक नवं जग निर्माण करत आहे. रश्मी आणि मोहित यांच्या आयुष्यात जरी नव्या उमेदीची पालवी फुटत होती, तरी त्यांच्या मागे राहिलेलं जुनं घर मात्र एकटं, रखरखीत आणि शासनकतेच्या सावल्यांमध्ये हरवत चाललं होतं. त्या घरात उरले होते कमलाबाई, संशयाने हरवलेली आणि गर्वाने गप्प राहिलेली. राजाभाऊ, मधला माणूस पण आता केविलवाना. स्वप्नील, हरवलेली वाटचाल. आणि कविता, अपराधाच्या सावलीत सतत उभी. मोहित आणि रश्मी घर सोडून गेले तेव्हापासून घरात एक विचित्र शांतता पसरली होती. कधी टेबलावर ठेवलेला चहा अर्धा राहायचा, कधी जेवण उशिरा बनायचं, कधी विजेचं बिल भरायचं राहून जायचं. कमलाबाईची चिडचिड आता इतरांवर नसायची, स्वतःवरच जास्त असायची. ती अधूनमधून दाराच्या चौकटीत उभी राहून बाहेर रिक्षा थांबते का बघायची. कोणीतरी येईल का, रश्मी परतेल का, पण ओटीवर नुसतं ऊन यायचं, पावलं नाही. एक दिवस स्वप्नील दार उघडून आत शिरला. तो काहीसा हताश होता. त्याच्या डोळ्यात अपराध दिसत होता, पण ओठावर अजूनही तोच घमेंड. आई, तू मला काही विचारणार नाहीस का? कमलाबाई स्वयंपाकघरात काम करत होती. ती शांत होती.
स्वप्नील अजून बोलला, आई, तो दागिन्याचा डबा मीच घेतला होता. कमलाबाईचा हात थरथरला. कुकर हातातून पडला. काय? हो, मी काही लोकांकडून पैसे उधार घेतले होते. ते फेडायला काहीच नव्हतं. तेव्हा ते दागिने विकून पैशांची गरज भागवली. ती खुर्चीवर बसली. शब्द हरवले होते. पण तू तर रश्मीवर संशय घेतलास. कारण मला माहिती होतं की माझ्यावर कुणीही संशय घेणार नाही. आणि ती नवीन होती ना अजून. तिच्यावर बोट ठेवणं सोपं होतं. कमलाबाईला वाटलं तिचं काळीज फाटतंय. ती हळूच म्हणाली, मी तिच्यावर ओरडले. तिला घराबाहेर जाण्याची वेळ आणली. आणि ती एकाच वाक्यात स्वतःच्या मातृत्वाची थडगं बघत होती. कविता पुढच्याच आठवड्यात परत आली. पण तिचं येणं यावेळी वेगळं होतं. हातात पर्स होती, पण चेहऱ्यावर हे कटलेपण नव्हतं. आई, तू मला रश्मीचा नंबर देऊ शकतेस का? कमलाबाई तोंड वळवून म्हणाली. तिला आता आपल्याशी काही देणं घेणं नाही. कविता एकदम म्हणाली, आई, मी खूप चुकीचं केलं. मी संशय करत गेले. रश्मीचं शांत राहणं मला डिवचायचं. माझ्या नवऱ्याशी माझं नातं तुटत चाललं होतं. म्हणून मी रश्मीच्या नात्यात दोष शोधले. राजाभाऊंनी पहिल्यांदाच गंभीरपणे काही म्हटलं. आपण तिला घरात नांदवू शकलो नाही, पण तिनं तिचं जग नांदवलं. त्या घरात आता जुनी भांडी आवाज करत नसत. फोन क्वचित वाजायचा आणि कमलाबाई वेळ घालवण्यासाठी टीव्ही पाहायची. पण तोही हल्ली बंदच असायचा. रात्री ती ओढणीची घडी करताना स्वतःशीच बोलायची, मी किती गोष्टी पाहिल्या, पण एक चांगली सून ओळखली नाही. माझ्या संशयाचा चिखल तिच्या पायावर फेकला. तिनं त्यातून कमळ फुलवलं. मी मात्र हात मोकळे घेऊन राहिले. राजाभाऊ केव्हाचं मूक बनले होते. ते संध्याकाळी बाहेर जाऊन बसायचे. पार्कमध्ये एकटे. तिथे कोणी विचारायचं, मुलगा काय करतो हो आजकाल? त्यांचं उत्तर, कामात आहे, असंच धुसर असायचं. स्वप्नील अजूनही एका नोकरीच्या शोधात होता. पण कुठं ना कुठं त्याचं वागणंच त्याला सगळीकडे अडवत होतं. मोहित आणि रश्मी आता एका वेगळ्याच पातळीवर पोहोचले होते. रश्मीने आपल्या वेबसाईटवर आता इतर कलाकारांचेही काम प्रदर्शित करायला सुरुवात केली होती. मोहितला संध्याकाळी घरी येताना एक वेगळं समाधान मिळायचं. दोघं चहा घेत एकमेकांच्या दिवसाविषयी बोलायचे. एक दिवस मोहित म्हणाला, रश्मी, मला वाटतं आपण आपलं एक ब्रँड तयार करू. रंग रश्मी, म्हणजे केवळ रंग नको, तुझी कहाणीही असो त्यात. रश्मी हसली. माझी कहाणी मी आता लिहित आहे. तू शाही झालास. त्याचं छोटं घर आता प्रेमाचं देऊळ होतं. आणि त्या देवळात देव नव्हता, पण रोज नवा विश्वास जन्म घेत होता. एका दुपारी रश्मी दार उघडायला गेली. बाहेर उभी होती कमलाबाई. ती साडीच्या पदराने डोळे पुसत होती. हातात डबे होते. मोहनथाळ, पुलाव आणि एक जुना कढाईचा फ्रॉक. हे मी आणले तुझ्यासाठी. आणि एकदा तुम्हाला पाहायला आले की. रश्मी काही क्षण काहीच बोलली नाही. कमलाबाई पायावर बसली आणि म्हणाली, माफ कर, मी फार चुकीचे वागले. मी तुला नीट समजून न घेता सतत तोडून टाकत गेले. पण तू मात्र स्वतःला जोडत गेलीस. आज तुझं जग आहे, मी मात्र रिकामी. रश्मीने डोळे मिटले. मनात खूप जळजळ होती, पण ती फोडली नाही. आई, क्षमा करेन, पण परत येणार नाही, कारण इथं मी स्वतःला गवसलंय. कमलाबाई काही क्षण उभी होती. मग हातातले डबे टेबलावर ठेवून परत वळाली. डोळ्यातून पाणी वाहत होतं. त्या दिवशी रश्मीने विचार करत होती, नातं म्हणजे केवळ एकत्र राहणं नव्हे, तर एकमेकांवरचा विश्वास. संशय, टोमणे, अहंकार याचं काय काम असतं घरात? मी जेव्हा निघाले तेव्हा वाटलं होतं मी घर गमावलं. पण खरं घर तर मी तेव्हाच शोधलं जेव्हा मोहितने माझ्यासोबत निघण्याचा निर्णय घेतला. रश्मीचा व्यवसाय
ऑनलाईन पोर्टलवर पोहोचतो. दोघांचं टीमवर्क आणि कमलाबाईंचा अंतिम शरणागतीचा क्षण. नात्यांमधली ऊब ती घराच्या भिंतींमध्ये नाही तर माणसाच्या मनात साठलेली असते. रश्मीने आपल्या फॅब्रिक आर्टच्या एका डिझाईनखाली हे वाक्य लिहिलं होतं. हे केवळ एक वाक्य नव्हतं, ती तिची जगलेली भावना होती. त्या घरात आता एखाद्या छोट्याशा उद्योगाचं रूप आलेलं होतं. 2 खोल्यांपैकी एक खोली आता स्टुडिओसारखी भासायची. टेबलावर फॅब्रिकचे रोल, विविध ब्रश, रंगाची डझनभर बाटल्या आणि भिंतींवर हातांनी सजवलेली डिझाईन. तिच्या वेबसाईटला आता चांगला प्रतिसाद मिळत होता. महाविद्यालयात झालेलं वर्कशॉप एक यशस्वी पाऊल ठरलं. तिथूनच काही प्राध्यापकांनी तिचे नमुने विविध प्रदर्शनामध्ये लावले आणि काही ऑर्डर तर थेट पुणे मुंबईहून यायला लागल्या. आपण एक टीम आहोत, मोहित म्हणायचा. मोहित आपल्या ऑफिसचं काम संपवून रोज संध्याकाळी रश्मीला मदत करत होता. वेबसाईटवर नवीन प्रोडक्ट टाकणं, कस्टमरच्या मेसेजेसना उत्तर देणं, पेमेंटचा तपशील पाहणं, हे सगळं आता त्याच्या जबाबदारीत आलं होतं. एक दिवस रश्मी म्हणाली, हे बघ, आपलं काम आता एकटं माझं राहिलेलं नाही. तू मला फक्त पाठिंबा देत नाहीस, तू आता या सगळ्यांचा भाग बनला आहेस. मोहित हसून म्हणाला, मी तुझा पार्टनर आहे, आयुष्यात आणि वेबसाईटमध्ये सुद्धा. त्याच्या त्या छोट्याशा घरात आता 2 मनं नव्हती, ती एकच ऊर्जा झाली होती. एका रविवारी सकाळी मोहितने मेल चेक करताना एक मेल वाचली. प्रिय टीम रंगरश्मी, आपला सौंदर्यपूर्ण कलेक्शन आम्हाला खूप आवडला. आमच्या ऑनलाईन पारंपरिक वस्त्रांच्या स्टोअरसोबत सहयोग करण्यास आपण इच्छुक आहात का? मेल एका मोठ्या ई-कॉमर्स कंपनीकडून होती. रश्मीच्या हातात चहा होता. मोहितने वाचून दाखवलं. तिने चहा खाली ठेवला आणि क्षणभर स्तब्ध झाली. आपण हे खरंच करतोय का? हो रश्मी, कारण तू जी मेहनत घेतली आहेस ती आता लोकांच्या मनात पोहोचते आहे. त्या दिवशी त्यांनी एकत्र बसून एक नवी यादी केली. नवीन डिझाईन्स, सप्लाय शेड्यूल, सोशल मीडिया प्रमोशन आणि एक नवीन टॅगलाईन. हातांनी रेखाटलेलं, मनाशी जोडलेलं. रश्मीचं घर आता कामाचं ठिकाणही होतं. तिच्या 2 मैत्रिणी सीमा आणि नलिनी आता तिला कधीमधी मदतीला येत होत्या. त्यांनी मिळून तयार केलेल्या नव्या वारली आर्ट साड्या एका प्रदर्शनात ठेवल्या गेल्या. त्याच दिवशी एका वृत्तपत्रात एका छोट्या कोपऱ्यात बातमी आली, रश्मी मोहित पाटील. एका स्त्रीने रंगातून उभी केली स्वतःची ओळख. रश्मीने तो पेपर उघडला आणि गालातल्या गालात हसली. मोहितने ती बातमी एका फ्रेममध्ये लावली आणि त्याच्या बैठकीच्या खोलीत ठेवली. ती फ्रेम तिच्या ओळखीचं एका संघर्षाच्या प्रवासाची साक्ष होती. त्या दिवशी सकाळी दारावरची बेल वाजली. रश्मीने दार उघडलं. समोर उभी होती कमलाबाई. त्या पुन्हा तिला भेटायला आल्या होत्या. पांढऱ्या साडीत, हातात पुडं, 2 टिफिन डबे आणि एक जुनं फोटो फ्रेम. डोळ्यात धुकट नजरा. रश्मीने काही क्षण काहीच विचारलं नाही. ती एकटक बघत राहिली. कमलाबाईने हलक्या आवाजात म्हटलं, तुला माहिती आहे, त्या दिवशी दागिने हरवले ते स्वप्नीलनेच विकले होते. ती पुढे आली. हातातला फोटो फ्रेम पुढे केला. मोहित आणि रश्मीचं लग्नातलं छायाचित्र. हे इथे लावशील का? आमच्याकडे आता काहीच उरलं नाही. रश्मीने टेबलाजवळ डबे ठेवले. आतलं जेवण, मटार पुलाव, दहीवडा. तिने डोळे मिटले. आई, ती पहिल्यांदा तसं बोलली, थेट, भावनिक. तुम्ही जेव्हा माझ्यावर चोरीचा आरोप केला ते मला आणि मोहितला सहन झालं नाही. आम्ही घर सोडलं आणि त्यातून आम्ही उभे राहिलो. मी क्षमा करेन, पण परत येणार नाही, कारण इथं मी स्वतःला गवसलंय. कमलाबाई परत गप्प झाली. एक क्षणभर तिच्या डोळ्यात अपराध आणि समाधान एकत्र दिसलं. तिने फक्त इतकंच म्हटलं, मी रोज देवापाशी प्रार्थना करते की मोहितचं घर भरलेलं राहो. ती परत गेली. डबा रिकामा नव्हता, पण मन रिकामं करून गेली. त्या आठवड्यातच मोहित एक फाईल घेऊन घरी आला. रश्मी,
हे बघ, तिच्यासमोर ठेवला एक फ्लॅट बुकिंगचा दस्तऐवज. आपण आपला फ्लॅट घेतोय. लहान आहे पण आपलं स्वतःचं. रश्मीच्या डोळ्यात गदगदून पाणी आलं. मी कधी विचारही केला नव्हता की मी घर या शब्दाचा अर्थ परत विश्वासाने म्हणू शकेल. आपण नातं उभं केले रश्मी, आता त्यावर घर उभं करत आहोत. एक संध्याकाळ दोघं गच्चीत बसले होते. सूर्य मावळत होता. पाठीवर उन्हाचे कोमल स्पर्श. रश्मीने मोहितकडे पाहिलं. मला वाटतं जेव्हा मी तुझ्या हातात हात दिला होता तो निर्णय फक्त संसारासाठी नव्हता, तो माझ्या स्वतःच्या जगण्यासाठी होता. मोहितने हसून उत्तर दिलं. तुझी साथ म्हणजेच माझं घर. आता पाठीवर नाव लावायचं फक्त बाकी आहे. संध्याकाळची वेळ होती. हवेत ओलसर सुगंध. पावसाचा पहिला थेंब मातीवर पडल्याचा अनुभव. काहीसं तसंच वाटत होतं. रश्मी आणि मोहित हातात नारळ घेऊन आपल्या नव्या घरात पाय ठेवत होते. घर लहान होतं पण प्रत्येक भिंतीवर त्यांची स्वप्न लावलेली होती. बायकोच्या फॅब्रिक आर्टमधल्या रंगात, नवऱ्याच्या वेबसाईटच्या कोडिंगमध्ये आणि दोघांच्या मेहनतीच्या चवीने भरलेल्या चहात. घराच्या प्रवेशद्वारावर एक साधीशी पाटी लावली गेली. रश्मी मोहित निवास. त्यानंतरचे दिवस म्हणजे खरं सुख. सकाळच्या वेळी मोहित ऑफिसला निघायचा आणि रश्मी तिच्या बोटांनी नव्या रंगात नवे आकार तयार करायची. दुपारी तिच्याबरोबर 2 मदतीला मैत्रिणी असायच्या, सीमा आणि नलिनी. रश्मी त्यांना फक्त पगार देत नसे, ती त्यांना शिकवत असे. कला ही उत्पन्नाचं साधन नसेल तर आयुष्याची ओळख तरी जरूर ठरते. त्यांच्या दिवसभरातल्या सगळ्यात सुंदर क्षण संध्याकाळचा असे. 2 चहा, 1 गच्ची आणि न बोलता येणाऱ्या भावना. एक दिवस मोहित ऑफिसमधून घरी आला तर रश्मी खिडकी शेजारी बसलेली, हातात जुना कढाईचा फ्रेम. तो हळूच तिच्या मागे येऊन बसला. हे पुन्हा का? हा पहिलाच नमुना आहे. जेव्हा मी नव्याने सुरुवात केली होती आणि त्यावर आज मी नवा टच देणार आहे, कारण आता मी बदलली आहे. त्यांच्या नात्याचं हेच सौंदर्य होतं. जुनं विसरायचं नव्हे, त्यावर नव्याचं रंगकाम करायचं. दुसऱ्या बाजूला कमलाबाई आता थोडीशी एकटी झाली होती. राजाभाऊ आता जास्त शांत झाले होते. त्यांचं आरोग्य ढासळत होतं. स्वप्नील अजूनही एकेका छोट्या नोकऱ्यांमध्ये अडकलेला. त्याच्या स्वभावामुळे कुठेही फार काळ टिकत नव्हता. घरात आता ना हास्य उरलं होतं ना स्नेह. कमलाबाईला रश्मीची आणि मोहितची रिकामी खोली सारखी टोचायची. कधी ती जेवण करताना आठवायची. ते रश्मीला फार आवडायचं ना. कधी संध्याकाळी दिवा लावताना वाटायचं मोहित आलाय का गच्चीवर. एका दुपारी कविता घरी आली. तिच्या चेहऱ्यावर शांतता होती. ती म्हणाली, आई, मी काल रश्मीच्या वेबसाईटवरून तिचं वर्कशॉप पाहिलं. ती खूप समृद्ध झाली आहे, पण तिचं तेज तिच्या आत्मविश्वासात आहे. आपण जे गमावलं ते एक सून नव्हे, एक सोबती होती. कमलाबाईकडे आता फारसं बोलायला शिल्लक नव्हतं. तिच्या मनातला गोंधळ फक्त डोळ्यातून ओघळायचा. आता मोहित दर शनिवारी आईवडिलांना भेटायला जात असे. त्याचा हात रिकामा नसायचा. कधी फळं, कधी औषधं, कधी गोड पदार्थ. पण रश्मी त्याच्याबरोबर कधी गेली नाही. एका शनिवारी मोहित आईसमोर बसून म्हणाला, आई, तुझं घर राहिलं पण आम्ही इथं नातं उभं केलं. कमलाबाई काहीच बोलली नाही, पण तिच्या ओठांच्या कडांना एक वेदनादायक हसू होतं. ते हसू माझं राहिलं नाही असं सांगत होतं. एका वर्षाने मोहित आणि रश्मीने त्यांच्या घराला 1 वर्ष पूर्ण झालं म्हणून एक कार्यक्रम साजरा केला. म्हणजे ज्या दिवशी त्यांनी नवीन घरात पाय ठेवला होता त्या दिवशी त्यांनी काही खास लोकांना बोलावलं. रश्मीच्या मदतीच्या मैत्रिणी, मोहितचे सहकारी आणि इतर कलाकार. रश्मीने सर्वांसमोर एक छोटं भाषण दिलं. या घराचा प्रत्येक कोपऱ्यात मी कधी एकटी रडलीये आणि कधी मनापासून हसलीये. या घराची भिंत माझ्या आतल्या भीतीचा रंग घेऊन उभी आहे आणि या घराचं नाव आमच्या नात्याच्या आधारावर कोरलेलं आहे. सगळ्यांनी टाळ्यांनी कौतुक केलं.
त्या संध्याकाळी मोहितने एक छोटा केक कापला. त्यावर लिहिलं होतं, रश्मी, द हार्ट ऑफ आवर होम. एका शांत रात्री रश्मी देवासमोर दिवा लावत होती. मोहित तिच्या मागे उभा राहिला. दोघं एकमेकांकडे बघत हसले. मोहित म्हणाला, रश्मी, आता तुला काही मागायचं राहिलंय का? रश्मी थोडी शांत झाली. म्हणाली, माझं सगळं पूर्ण झालं. फक्त एक मागणं आहे. या घरात आपलं नातं कधीही जुनं वाटू नये. रोज नव्याने रुजत जावं. त्यांनी एकमेकांचे हात पकडले. दिवा मंदपणे विझू लागला, पण त्या घरात प्रेमाचा उजेड स्थिर होता. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.